कल्याण डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रेचा मारहाणीचा कारनामा आपण बघितला। संपूर्ण राज्यभरात त्यामुळे संतापाची लाट आली। त्यानंतर कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने आजारपणाची नाटकं केली, पण आता त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा पुढे येते आहे। इतकंच नाही तर त्याचा मुलगाही वर्षभरापासून फरार असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे त्याला अटक करून म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे। पाहूयात। कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे आता जेलची हवा खातोय। डॉक्टर मारहाण प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। या प्रकरणानंतर त्याचे एक कारनामे आता समोर येत आहेत। रमेश म्हात्रेवर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। पण त्याहून आणखी गंभीर म्हणजे म्हात्रेचा मुलगा प्रवीण म्हात्रे हा तर चक्क वर्षभरापासून फरार असल्याचं बोललं जात आहे। बोगस 7/12 प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, पण तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदार कल्पेश जोशींनी केलाय। रमेश म्हात्रे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडून कोणतंही अनधिकृत बांधकाम झालं नसल्याचं लिहून दिलं होतं, पण मुलानेच कागदपत्रात फेरफार करून बेकायदा इमारत उभारल्याचं उघड झाल्यानं आता म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी कल्पेश जोशी यांनी केली आहे। त्यांचा मुलगा जो प्रवीण रमेश म्हात्रे याच्यावरती बनावट 7/12 तयार करून अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी विश्वनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम येथे गुन्हा दाखल आहे। तर 1 वर्षापासून हा प्रवीण रमेश म्हात्रेवर इतर आरोपी फरार आहेत, पण पोलीस त्यांना अटकही करत नाहीत आणि त्या गुन्ह्याचा तपासही करत नाहीत। तर कुठेतरी पोलिसांच्या भूमिकेवरती मला संशय येत आहे की पोलीस रमेश सुक्र्या म्हात्रे हे शिवसेनेचे नगरसेवक असल्याने त्यांच्या मुलाला पोलीस हे अभय देत आहेत आणि या गुन्ह्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मी दिलेल्या ॲफिडेव्हिट पुरावे सर केलेल्या तक्रारावरती शासनाने त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, नाहीतर एकतर मी खोटे सत्यप्रतिज्ञा दिल्याप्रकरणी एकतर माझ्यावर तरी गुन्हा दाखल करण्यात यावा। याची कायदेशीर कारवाई लवकरात लवकर शासनाकडून करण्यात यावी आणि प्रवीण रमेश म्हात्रे यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी माझी विनंती आहे। आता या म्हात्रेच्या मुलाचे कारनामे आपण बघितले, पण एवढं होऊन सुद्धा वर्षभरापासून पोलिसांना तो सापडत नाहीये। त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय का हा प्रश्न विचारला जातोय। तसंच एवढं सगळं घडल्यानंतर तातडीनं रमेश म्हात्रेची पक्ष आणि नगरसेवक पदावरून हकालपट्टी होणं अपेक्षित होतं, पण ती सुद्धा अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे म्हात्रेच्या मागे मोठी राजकीय ताकद आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। पण यावर फार काही न बोलता दोषींवर कारवाई होणार एवढं मोघम उत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात आहे। तर रमेश म्हात्रे यांचा मुलगा फरार आहे। गेल्या वर्षभरापासून त्याने अवैधरित्या 7/12 घेतलेले आहेत। असं ज्यांनी ज्या काही गोष्टी केल्या असतील, चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल। स्वतः सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असो, चुकीचं काम करणाऱ्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल। आता कारवाईचं आश्वासन दिलं खरं, पण प्रवीण म्हात्रे पोलिसांच्या हाती लागतो का? तसंच राजकीय दबाव झुगारून निवडणूक आयोग रमेश म्हात्रेवर कारवाई करणार का हे सुद्धा आता बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।